अल्लाह के नाम दे दे माई, भगवान आपका भला करेगा। बघितलं तुम्ही, माझी बहीण कधी उपाशी राहणार नाही. तिला कारण भीक मागता चांगलं येतं. न सांगता आईला मी शिवून पार्सल ऑर्डर करायचे, त्यानंतर असे भीक मागून पैसे घ्यायचे आणि मग ते कपडे घालायचे. हे चांगलंच माझ्या बहिणीला जमतं. आणि भिकाऱ्याची ही ॲक्टिंग कशी करती कमेंटमध्ये नक्की सांगा. मैं चाकू थोड़ी अल्लाह के नाम दे दे। गाइस पैसे मांगते हुए वीडियो बना रही है ये, इसको मत करो लाइक और सब्सक्राइब। आई पैसे देत नव्हती तर माझ्याकडे बघायचं. मी म्हणले मी पण तुझ्यासारखी भिकारीच आहे, आपण दोघी सोबतच भीक मागू, माझ्याकडं नको बघू. मग आईला मी एक आयडिया दिली. आईला रात्रीचा स्वयंपाक करायला लाव आणि नंतरच पैसे दे. मग आई म्हणली हो करशील का स्वयंपाक तिला. मग ती काय वाकडं तिकडं तोंड करून हो म्हणली. मग आईनं पैसे देऊन टाकले तिला. आतापर्यंत तुम्ही पाहिलं होतं चिमण्यांना चारा पाणी ठेवताना, पण त्या येतात का नाही हे तुम्हाला माहीत नव्हतं. तर बघून घ्या, ते येतात, चारा वगैरे खातात आणि पाणी पण पितात. हिनं मस्त पाणी पिलं आणि नंतर त्याच पाण्यामध्ये आंघोळ पण करू लागली. किती मस्त दिसत होती बघा ही चिमणी. मस्त चिवचिव करत तिनं आंघोळ केली. त्यानंतर एक झालं की एक येत होत्या आणि तिथं आंघोळ करत होत्या. नंतर जे वरती लटकवलेलं होतं ना त्यातलं पण पाणी पित होत्या. नंतर मी बसले होते का त्याच्या बाजूलाच लिंबोणीचं झाड होतं, तिथे येऊन ती मस्त आपलं अंग झटकत होती आणि कोरडं करून घेत होती. किती मस्त वाटतं ना असं पक्ष्यांना मस्त बघताना. म्हणजे खूप वेगवेगळे प्रकारचे पक्षी मागे येतात आमच्या. त्यानंतर आमच्याच बाजूला म्हणजे बाजूने पटरी जाती, तर ती दाखवावं म्हटलं तुम्हाला. तिथून गाडी जाताना तर ती गाडी पण मालगाडी निघाली. तर कसा वाटला माझा ब्लॉग तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला असे ब्लॉग बघायला आवडत असतील तर माझ्या पेजला फॉलो करायला विसरू नका. आजसाठी एवढंच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.